नमस्कार मित्रांनो मे महिन्यातील जोरदार पावसानंतर पावसाने दडी मारली असून राज्यातील बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे। आज काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत। त्यातच मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी पावसासंदर्भात एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे। दरम्यान मुंबईसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत। परिणामी मुंबई आणि उपनगरात 2 तारखेपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे चिन्ह आहेत। तर दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव ढग पाटील यांनी 12 तारखेच्या पुढे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचं भाकीत केलं आहे। 12 ते 20 जून या कालावधीत मोठा पाऊस येणार असून बीड जिल्ह्यातील तळी भरून जाणार आहेत। कारण जेव्हा मान्सून पूर्वीकडून येतो तेव्हा बीड, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो। सध्या पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी शेतीतील सर्व कामे उरकून घ्यावी, कारण 12 ते 20 जून या कालावधीत राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज देखील हवामान तज्ज्ञ, हवामान अभ्यासक पंजाबराव ढग पाटील यांनी वर्तवला आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश, मराठवाडा सगळीकडे 12 जून पासून पाऊस पडणार आहे। दरम्यान आजपासून या पावसाला सुरुवात होणार असून पुढील 4 दिवसात हा पाऊस वाढत जाणार आहे। त्यामुळे 12 तारखेपर्यंत पेरणी करू शकता। सोयाबीन पेरणाऱ्यांनी 12 तारखेच्या 1 दिवस अगोदरपर्यंत सोयाबीन पेरणी करावी असे आवाहन देखील ढग पाटील यांनी केले आहे। दरम्यान मागील काही तासांमध्ये राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पाहायला मिळाला? चंद्रपूर शहरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। गेल्या 10 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने तापमानात मोठी वाढ झाली होती। 42 अंशापर्यंत तापमान पोहोचल्यावर आज संध्याकाळी चंद्रपुरात अचानक मुसळधार पाऊस झाला। या दरम्यान आज देखील रत्नागिरीतील दापोली या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळाली आहे। राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे।